नवले ब्रिजचा एक महत्त्वाचा विषय आहे. 60चा स्पीड हटवून आता तिथं 30चा स्पीड केलेला आहे. मी परवा येत होतो तर ॲक्सिडेंट होता होता वाचला. एक कंटेनरवाल्याला, नवीन कंटेनरवाले जे येत आहेत त्यांना माहित नाही की बाबा तिथं 30चा स्पीड केलाय. ते तर त्यांच्या रेग्युलर स्पीड प्रमाणेच येणार ना. त्यामुळं तिथं 30चा स्पीड खूपच कमी केलेला आहे आणि फाईन आहे तिथं 5,000 30च्या वर गेल्यावर. ऑलरेडी तिथं उतार आहे. उतार असल्यामुळे गाडी अशी पण तिथं 70-80 गाडी पळते आणि तिथं 30चा स्पीड मेंटेन करायचा म्हणजे खूप अवघड आहे. ॲक्सिडेंट होण्याचे तर चान्सेस जास्त आहेत आता 30चा स्पीड केल्यामुळे. 30चा स्पीड करून तिथे काय ॲक्सिडेंट व्हायचे थांबणार नाहीत. अजून एकदा जर तिथे ॲक्सिडेंट झाला मग तर गाड्या ढकलत न्यायचे नियम काढतील. त्यापेक्षा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे जिथून उतार स्टार्ट होतो आणि जिथं संपतो तिथे फ्लायओव्हर बनवणे. ॲक्सिडेंट जर थांबवायचे असेल तर हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. लोकांचे जीव वाचतील. फ्लायओव्हर बनवा तिथं. फ्लायओव्हर बनवण्याशिवाय नवले ब्रिजच्या इथं काहीच ऑप्शन नाही आहे. कारण 30चा स्पीड मेंटेन आपण करू पण मागचा गाडीवाला नाही ना करणार. तो रेग्युलर स्पीड प्रमाणे येणार. ट्रकवाल्यांना काय माहिती आहे त्यांना काय फरक पडतो. आतापर्यंत ऍक्सिडेंट झाले ते ट्रकवाल्यांच्यामुळे झालेत, कंटेनरवाल्यांच्यामुळे ऍक्सिडेंट झालेले जास्त. ऍक्सिडेंट जर थांबवायचे असतील तर फ्लायओव्हर बनवणे हा सोपा मार्ग आहे. लोकांचे जीव वाचणार ह्याच्यातून. कारण 30चा स्पीड म्हणजे लयच कमी स्पीड केलेला आहे तिथं. कारण ह्याच्यामुळं अजून ऍक्सिडेंट वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर तिथं ब्रिज बनवणे हा एक सगळ्यात सोपा मार्ग आहे.